चला हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल अंकिता सैनी. सो मित्रांनो, आज ॲक्च्युली होती मला सुट्टी आणि मी आज ऑलरेडी माझे पर्सनल कामं बरेच केले, पण आज अंकिताला नव्हती सुट्टी, त्यामुळे मी आता तिला चाललो आहे घ्यायला. पण त्या केसमध्ये मी एक जस्ट ठरवलेलं आहे की तिला मी 2 चॉईस देणार आहे आणि ह्या 2 चॉईसवर आपला ब्लॉग थोडासा ट्विस्ट येणार आहे. ॲक्च्युली कसा 2 चॉईसमध्ये मी तिला फर्स्ट फिंगर जर तिने चूज केलं सो आय विल गिव्ह हर द फेवरेट फूड. सो मग तो प्लॅन एक्सटेंड होणार आणि जर सेकंड तिने चॉईस केलं सो आय विल बी रिटर्न. ओके, सो आपण बघूया, तिला भेटूया आणि देन मग आपण तो जो काय पुढच्या गोष्टी असेल ते तिच्यावर डिपेंड आहे. सो आपण बघूया. ओके चलो, सो आपण त्याला घ्यायला जातोय. बाय. आणि मी आज ॲक्च्युली तिचं फेवरेट आहे म्हणजे होतं ॲक्च्युली. मी आज प्लॅन केला की म्हटलं चला आज टी शर्ट घालूया, तिला आवडेल थोडंसं, तिला ब्लॅक लुक थोडंसं माझा जास्त आवडतो. सो टुडे इज माय लुक, इट इज दॅट. आणि ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल म्हणजे डंबल्स वगैरे, थोडंसं वर्कआउट वगैरे. सो हे आहे माझं आजचं लुक. ॲक्च्युली अंकिताला कॅडबरी आवडते, तो पहिले जायच्या आधी मी एक मस्त कॅडबरी घेतो. सो कॅडबरी मी तिला घेतली आहे. तिला ॲक्च्युली ना एक डेअरी मिल्क तर एक कॉमन झालेली आहे ॲक्च्युली, पण तिला ते कुठती ती ॲक्च्युली किटकॅट इट इज अ फेवरेट. तिला किटकॅट खूप आवडते. मी आता बघितली मगाशी त्यांच्याकडे लास्ट एक होते ॲक्च्युली हायर साईजमध्ये, मी बघत होतो. तुम्ही बघणार ॲक्च्युली. म्हणजे अंकू आली आहे आता आणि वेट ये उघड. बाई अंकिता, वाटत नाही तू ऑफिसला होती ऍक्च्युली. अजून फ्रेश वाटते का तू? मस्त. मला बोर झालं एक दिवसभर आणि काय फ्रेश. टिंग टिंग टिंग. थँक्यू. भरपूर दिवसांनी किटकॅट आणलीस आज. एक मिनिट बोललो ना मी तुम्हाला, ऍक्च्युली खूप दिवसांनी दिली तिला मी. मला बिलकुल आयडिया नव्हती. मी तोंड वगैरे बांधून आली, म्हटलं गाडीवर जायचंय. अशी आयडिया देत नसतात. काय गाडी वगैरे क्लीन केली मस्त. सो फायनली अंकिता आलेली आहे आणि सनीने मला आज कॅडबरी दिलेली आहे. पण दुसरी गोष्ट, एक सस्पेन्स असा आहे की आता हिला बिलकुल नाही माहिती ऍक्च्युली. अंकिता, याच्यातून चॉईस करशील. सो अंकिताला आपण आता चॅलेंज दिलेला आहे. बघू आता अंकिताने काय व्यवस्थित चूज केलं तर आपला ब्लॉग एक्सटेंड होऊ शकतो. जर तिने चुकीचं चूज केलं तर मग आपण वाइंड अप करू शकतो. अच्छा, माझ्यासाठी चॅलेंज ऍक्च्युली, तिच्यासाठी बिलकुल नाही आहे. पण बघूया आपण काय चॉईस करते ती. सिलेक्ट फास्ट. तुझं म्हणणं काय? आज मोठे करतोय. सिलेक्ट फास्ट. अरे नाही, हात असतात असं काही नाही. बघ दोघं हालतात म्हणजे मोठं. बोल पटकन. ओ यार, दिस वन काय होतं? मुली ना एकदम परफेक्ट चॉईस करतात आणि ना मग गडबड होते. आता काय, आता पुढच्या गोष्ट, आता ऍक्च्युली आम्ही असं ठरवलं होतं, हे चॉईस केलं त्यांनी पण का? येस, मी सर्वांना त्यांना सांगितलं होतं ऍक्च्युली. हे चॉईस केलं तर अंकिताचं फेवरेट फूड, आणि हे चॉईस केलं तर मग रिटर्न घरी. हे असं ऑप्शन कोण ठेवतं की हे एकदम choice भारी. केलं तर अंकिताचं काहीच असं favorite नाही. food Yes. आणि हे चॉईस केलं तर घरी. सो आता मग फायनली त्याच्या बिटवीन काहीतरी त्याच्या अपोजिट नाही असं नाही, अजिबात नाही. सो यू आर द लकी यार, तू हे चॉईस केलेलं घरी नाही तर अंकिताचं हा. फेवरेट फूड. असं Exactly. कुठे असतं? हो मग एक तर तसंच direct पाहिजे. घरी. सिम्पल गोष्ट आहे. जसं रिक्स फॅक्टर काहीच घ्यायचं आणि चुकीचं गेल्यावर चॉईस केलं तर जास्त माणसाला risk डायरेक्ट काही चान्सेस नसतात. घरी सिम्पल गेल्यावर गोष्ट. जास्त मोठी रिस्क. सो आपण आता मस्त निघूया. पहिले आपण अंकिताला विचारूया की कुठे तिला काय खायचं, कसं करायचं, मग आपण ते पुढच्या हिशोबाने करूया. सो ऑलमोस्ट अंधार पडण्यात आलेला आहे. अंकू, सांगशील पटकन आता की काय खायचंय? अंकिताचं फेवरेट आहे. आता आपण एवढा मोठा चॅलेंज घेतलेला आहे मित्रांनो, तो आपल्याला पार पाडावा लागणार आहे. ऍक्च्युली कॉस्ट डझंट मॅटर, हे मी मनापासून बोलतोय. कॉस्ट डझंट मॅटर म्हणजे आता माहित नाही अंकिता मॅडम आपल्याला काय बोलते. तुला माहित नाही मला काय आवडतं? हे बघ, मला खूप माहिती आहे. हा. आणि अंकिताचं फेवरेट म्हणजे फूड काही एक नसतं बाबा, अशी मोठी लिस्ट आहे ऍक्च्युली. सो मी रिक्स फॅक्टर काहीच घेऊ नाही शकत. सो अंकू सांगते मला. आपण खूप दिवस झाले पिझ्झा नाही खाल्ला ना.
आय न्यू इट, मला हे माहित होतं 101%. कारण आम्ही ना म्हणून मी खूप मुद्दाम दिवस बोललो नाही झाले. ऍक्च्युली. काय आहे, विनाकारण आपण काहीतरी बोलायचं आणि बजेट मोठा होऊन जायचा आणि आपण खूप सारे खर्चात जावं, असं बिलकुल अपेक्षा नाही माझी. सो फायनली अंकिताने डिसाईड केलेलं आहे, शी वॉन्ट टू इट अ पिझ्झा ऍक्च्युली. सो आणि पिझ्झासाठी आता मी प्लेस डिसाईड मी करणार. पिझ्झा खायचा ना तुला, डोंट वरी, हे पण असं तुला अशा लोकल प्लेसवर नाही घेऊन जाणार, माय फेवरेट कॅफे. सो तिथं पिझ्झाची क्वालिटी पण बेस्ट आहे. सो आता पिझ्झाला म्हणतोय, अंकिताला पिझ्झा तो नक्की आवडणार, दॅट्स इट, संपला विषय. पण अंकिताने यार जे म्हणजे माझ्या मनाप्रमाणे जे सिलेक्शन करते ना, त्याच्यासाठी आय लव्ह यू अंक. म्हणजे अंकिता आहे ना नेहमी ना असं माझ्या मनात असतं, मी मुद्दाम बोलत नाही की कुठेतरी चुकून जावं. त्याच्यामुळे अंकिता परफेक्ट सिलेक्ट करते आणि परफेक्ट त्या डायरेक्शनला मला एक असा वे मिळतो. सो नाऊ विल गो टू कॅफे. म्हणजे तू काय ठरवलं होतं, मी पिझ्झाच खायला पाहिजे असं? नाही असं नाही, हे तू आता हे बघा, मी म्हणून बोलतो, मी ना जास्त त्याच्यात कॉम्प्लिकेटेड करत नाही. तिने जे काही चूज केलं त्या हिशोबानुसार आपण जाणार आहे. मी माझं स्वतःचं काहीच नाही बोललो, तू जसं सिलेक्ट केलं तसंच आपण करणार आहे. ओके, सो मित्रांनो आपण आता भेटूया डायरेक्ट कॅफेमध्ये. बाय बाय. सो आम्ही आता आलोय कुठे? फायनली वी आर रिच ॲट अवर कॅफे. बियॉन्ड टेम्पटेशन. सो फायनली मित्रांनो आम्ही काहीतरी दुसऱ्याच ठिकाणी आलो आता. ॲक्च्युली जो काही पिझ्झाचा प्लॅन होता तो कॅन्सल झाला बिकॉज ऑफ आमच्या फेवरेट कॅफेवर, म्हणजे माझा जो फेवरेट कॅफे आहे ना ॲक्च्युली त्या ठिकाणी ना थोडीशी काही रिझन असल्यामुळे त्याच्याकडे काही मटेरियल अवेलेबिलिटी नव्हती. म्हणून मग काही असे मेन जे काही गोष्टी आहे लाईक कॉफी, कोल्ड कॉफी, काही पिझ्झा वगैरे वगैरे गोष्टी अवेलेबल नव्हत्या. सो मग ॲट देन पिझ्झा खायचा जे म्हणून आम्ही ते चेंज केलं. सो फायनली इथं थोडंसं कॉम्बिनेशन आहे, मी चायनीज पण आहे आणि प्लस पिझ्झा वगैरे पण मिळतो ॲक्च्युली. मग अंकिताने कोणता पिझ्झा ऑर्डर केला? तंदूर पनीर पिझ्झा. सो अंकिताने आता अंकिताने ॲक्च्युली मंचुरियन पण ऑर्डर केलं, ड्राय मंचुरियन, जे ती फेवरेट आहे तिची ॲक्च्युली. आणि पिल्लूने चक्क मंचुरियन खाण्याला स्टार्ट पण केली. बबू कशा लागताय? अगं बाई, ॲक्च्युली तिला आहे ना जॉबवरून जे सुटले ना त्याला प्रचंड भूक लागते. काय ना काय आमचं फिक्स असतं. अंकिता टेस्ट चांगली आहे? येस. सो माझं पिझ्झा यायचा बाकी. ॲक्च्युली पिझ्झा आला देन मी पण स्टार्ट करतो. कैसा आहे? छान आहे ना? पिझ्झा आलेला, वाव एक नंबर यार. अंकू ग बापरे. अरे लाजू नको, खा काय नाही, पोटभर खा. हाऊ इज दॅट? कसं रिॲक्शन? हे आवडला बाबा, अंकिताला आवडला फायनली. एक नंबर क्लास ना. सो आता आम्ही मस्तपैकी पिझ्झा वगैरे खाल्ला. थँक्यू सो मच सनी. आणि खरं सांगते, असं कधीतरी ना कामावून सुटल्यानंतर असं फील होतं. ते लाईटवर किती वाजता दिसतात? कुठे वरती? आजचा दिवस खूप छान मस्त गेला. मस्त सनीने मस्त आज मला छान ट्रीट दिली आणि मला खूप जास्त आवडलं. पिझ्झा पण ॲक्च्युली खरंच खूप टेस्टी होता. आम्हाला वाटलेलं पण छान होता पिझ्झा ना, टेस्ट पण छान होती. आवडली, मला पण आवडली. हां. आणि आता ॲक्च्युली आम्ही खाऊन वगैरे आमचं झालं होतं. आम्ही आता घरी जायचा प्लॅन केला होता. बट इथे बाजूलाच छान मस्त एक स्पॉट ग्राउंड आहे होतं. ऍक्च्युली, सो तिथं मस्त वॉकिंगसाठी असं म्हणजे आहे. आहे बऱ्यापैकी छान, असा पूर्ण एक ट्रॅक आहे. सो आम्ही तिकडे आलो. सनीला बोललो सर आपण थोडंसं मस्त एक राऊंड मारूया छान. आणि मस्त जॉगिंग ट्रॅक आहे, तर म्हटलं आपण थोडं छान मस्त राऊंड मारूया, थोडं गप्पा वगैरे मारूया आणि मग देन जाऊया घरी. इथे थोडंसं आता लाईट नाही आहे, तुम्हाला मे बी आम्ही दिसत नसेल. हे जणी भारी वाटतोय. कसं वाटतंय? कसं वाटतंय पण? ये सो नमस्कार मित्रांनो, आत्ता जस्ट आलो आम्ही घरी.
खूप दमलो यार ॲक्च्युली. तिथं लास्टला आम्ही जेव्हा तिथं वॉकिंग करत होतो ना, तिथं मस्त एक्सरसाइजचे थोडे इक्विपमेंट होते. तिथं मी थोडी वर्कआउट केली ॲक्च्युली. ही अंकिताच्या फोर्समुळे. ही हुशार आहे ना, इतका फोर्स करते ना आज ते लहान मुलासारखं, आणि ते मग फायनली मला करावं लागलं ॲक्च्युली. हा अंकू, ते बघा तिच्याकडे जरा. हा ये इकडे. हुशार. दमली ती, तिला ना पाण्याची तहान खूप लागली होती ऍक्च्युली. तिथे घेऊन आमचं चालू होतं ऍक्च्युली. तिला खूप पाण्याची तहान लागली होती. आल्याला मस्त फ्रेश झाली आणि आता ती पाणी पिते. सो कसं वाटलं अंकू माझा आज चॅलेंज तुला? अंकिताला सरप्राईज झाला ऍक्च्युली की सनी असं रॅन्डमली असे कसे चॅलेंज करायला लागला ऍक्च्युली. तो मी पहिले मस्त प्लॅन केला होता, त्याच्यामुळे मी तो सरप्राईज ठेवला. पण त्या केसमध्ये एक गोष्ट थोडी डिसअपॉइंटेड माझ्या स्वतःसाठी झाली. म्हणजे मिळाली ती गोष्ट, पण ते नाही. पण माझं एक फेवरेट प्लेस जे होतं ना, जिथं आम्हाला ते पिझ्झा खायचा होता ऍक्च्युली, ते नेमकं बंद होतं. त्याच्यामुळे आम्ही रेग्युलरली जातो ना ज्या प्लेस वरती, सो ते प्लेस बंद होतं. त्याच्यामुळे मग आम्हाला दुसरीकडे जावं लागलं, जे की चायनीज. तुला कसा आवडला तिथला पिझ्झा ऍक्च्युली? छान होता ऍक्च्युली, टेस्ट छान होती. Yes. म्हणजे नॉट बॅड पण नाही म्हणता येणार, बट छान होता. हा, सो काही नाही, छान वाटलं आज. मस्त आज सनीने आज एवढं छान असं एकदम ऍक्च्युली जर इन केस अंकिताने चुकीचं ऑप्शन सिलेक्ट केलं असतं तर मित्रांनो, हा इतका पुढचा जो तुम्हाला एंटरटेनिंग जो ब्लॉग होता ना, हा बिलकुल बघायला मिळाला नसता. आम्ही मस्त शांतपणे घरी आलो असतो. म्हणजे घरी यायला पाहिजे होतं यार ऍक्च्युली. पहिले तर आहे ना, मला सनीचा जो प्लॅन होता ना, एकतर आर नाही तर पार, तो वाला प्लॅनच मला आवडला नाही. बिकॉज ते म्हणतात ना की एकतर पिझ्झा नाहीतर मग डायरेक्ट घरी. सो मला ते बिलकुल नाही पटलं की एकतर माणूस एकतर हॅपी होईल, नाहीतर मग डायरेक्ट डिसअपॉइंट. असं कसं काय, त्याच्या मधलं वाला काहीतरी गोष्ट पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माझं ऍक्च्युली चॅलेंज आवडला का अंकिता ते म्हणते ते तो चॅलेंज आवडेल तुम्हाला सांगा. ऍक्च्युली माझ्याकडनं आहे ना, सर्व लोक मला कमेंटमध्ये नक्की करतील की सनीचा चॅलेंज आम्हाला आवडला. बघूया सर्वजण एकदम सेफ साईड मध्ये. तुम्ही सांगा कमेंटमध्ये की सनीने जे चॅलेंज केलेलं ते ओके होतं की मी जे जसं म्हणते तसं ओके आहे. येस. तो अंकू, आपण नेक्स्ट टाइम आहे ना त्या मस्त फेवरेट कॅफे मध्ये जाऊ, जो की आजचा यावेळेस आपल्याकडे मिस आउट झाला. आणि आपण मग तिथं नक्की पिझ्झा खाऊ. सो मित्रांनो, तुम्हाला माझा चॅलेंज कसा वाटला आणि कसं तुम्हाला ते फन वाटलं, सो तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. बिकॉज ऑफ कमेंटमध्ये आम्हाला काही कमेंट्स येत नाहीये, आणि त्या कमेंट्समध्ये थोडंसं आम्हाला सांगा की आमचा परफॉर्मन्स थोडासा लो आहे, हाय करायचा आहे, काही गोष्टी आवडतात आहे, काही गोष्टी नाही आवडतात आहे, काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सो प्लीज नाही, सर्वांना आहे माझी रिक्वेस्ट की तिथं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जो काही तुमचे स्वतःचे काही थिंग्स असतील त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये मांडा, जेणेकरून आम्ही आमचं ब्लॉगमध्येच ती गोष्टी इम्प्रूव्हमेंट करू. येस, आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमचे कसे व्हिडिओज अजून बघायला आवडतील. आम्ही अजून असं काय काय छान करू की जे तुम्हाला बघायला आवडेल. आम्हाला अशा छान छान आयडियाज सजेस्ट करा. सो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आणि माझं चॅलेंज कसं वाटलं. आणि दुसरी गोष्ट, माझा चॅलेंज आवडला की अंकिता जे म्हणते ते तुम्हाला आवडलं, प्लीज ते तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ऍक्च्युली मी जिंकणार आहे मला माहिती आहे. त्याच्यामुळे हे ना अंकू, ते ठरवतील कोणते. तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की मला जिंका. ओके. येस. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा आवडला तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग नक्की बघायला मिळतील. आणि जो तुम्हाला ब्लॉग कसा आवडला असेल वगैरे वगैरे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. लव्ह यू. बाय बाय. बाय बाय.